महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। भाजपची आगामी निवडणुकांसाठीची तयारी सुरू झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका घेणार आहेत। 10 ऑक्टोबरला नाशिक आणि मराठवाडा विभागाची ते बैठक घेतील, तर 11 ऑक्टोबरला ते पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत। कोकण विभागाच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत, तर 13 ऑक्टोबरला नागपूर आणि अमरावती या विभागांचा मुख्यमंत्री आढावा घेतील। तर मुख्यमंत्री आता ॲक्शन मोडवर आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडून आता स्वतः आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घ्यायला सुरुवात झालेली आहे। येत्या 3 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या 6 विभागांच्या बैठका पार पडणार आहेत। 10 ऑक्टोबरला नाशिक आणि मराठवाडा विभागाची मुख्यमंत्री बैठक घेतील, तर 11 ऑक्टोबरला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा ते आढावा घेतील। त्यानंतर 13 ऑक्टोबरला नागपूर आणि अमरावती या विभागांचा मुख्यमंत्री आढावा घेतील। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची तयारी सुरूच आहे आणि आता स्वतः मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर या अनुषंगाने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चित अजिंक्य, एकंदरीत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका पार पडत आहेत आणि या निवडणुकांमध्ये आता एकंदरीतच आपल्या स्थानिक पातळीवरील नेत्यांना ताकद देण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि यासाठी 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका आहेत ते मुख्यमंत्री स्वतः घेणार आहेत। 10 ऑक्टोबरला नाशिक आणि मराठवाडा विभागाच्या बैठका होतील, तर 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। याशिवाय 13 ऑक्टोबरला अमरावती आणि नागपूर विभागातील पदाधिकाऱ्यांशी खुद्द मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। विशेष म्हणजे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, अमरावती आणि नागपूर अशा 6 जिल्ह्यांमध्ये या 3ही दिवशी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून 1 to 1 संवाद साधणार आहेत। परिणामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा भाजपला नंबर 1 करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी कंबर कसल्याचं म्हणता येईल। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।